नागरिकांच्या माणुसकीने व डॉक्टरांच्या तत्पर उपचाराने रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत। दुचाकी अपघातात दोघे गंभीर जखमी। नागरिकांची माणुसकी आणि डॉक्टर अतुल रुणवाल व त्यांच्या टीमने दिलेल्या तत्परतेने उपचारामुळे पारडी येथील दयाल सिद्धार्थ बर्डे वय वर्ष 34 व संतोष रामराव उबाळे वय वर्ष 38 यांचे प्राण वाचविण्यास मदत झाली। आज 22 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजताचे दरम्यान पुसद माहूर रोडवरील आरेगाव फाट्याजवळ दुचाकी पुलावरून खाली कोसळली। खोल ठिकाणी पडलेल्या दुचाकीमुळे झालेल्या अपघातात दोघाही दुचाकी स्वारांना गंभीर दुखापत झाली। ते घटनास्थळी निश्चित पडून होते। काही वेळाने आजूबाजूच्या नागरिकांना ही बाब लक्षात आली। या ठिकाणी उपस्थित पोलीस मित्र परमानंद भारती यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रोडवर आणले। त्यानंतर एक खासगी वाहन थांबवून रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे उपचारासाठी आणले। यावेळी पोलीस स्टेशन पुसद शहरचे पोलिसांची सुद्धा साथ लाभली। अपघाताच्या वेळी केवळ लोकांनी सोशल मीडियासाठी व्हिडिओ करताना आपण बरेचदा पाहिले असतील, परंतु पुलावरून खाली पडलेल्या गंभीर जखमी झालेल्यांना पाहून नागरिकांनी उपचारासाठी पाठवण्याची माणुसकी दाखविल्याने रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी मदत झाली। दोन्ही अपघातग्रस्त रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय येथे आल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर अतुल रुणवाल हे आपल्या 8-10 जणांच्या टीम सोबत उपस्थित होते। त्यांनी लगेच रुग्णांची पाहणी केली। आवश्यक ते सर्वतोपरी उपचाराला सुरुवात झाली। रक्तस्राव थांबवण्यासोबतच टाचे मारण्याची प्रोसेस व सलाईन इंजेक्शन असा सर्व उपचारासाठीची तत्परतेने धावपळ पाहून सरकारी दवाखान्यातील डॉक्टर सुद्धा तत्परतेने कार्य करतात असे ऐकिवात असलेले कार्य प्रत्यक्ष पाहायला मिळाले। सरकारी दवाखाना म्हटले की निष्काळजीपणा, अडेल तट्टू धोरण आणि डॉक्टरांची गैरहजेरी असे आपण ऐकत आलो आहोत, परंतु आजच्या प्रसंगाने सरकारी दवाखाने सुद्धा लोकांचे जीव वाचविण्यात तत्परतेने आणि तन्मयतेने काळजी घेत असतात याचाच प्रत्यय आला। दुचाकी अपघातातील दोघांनाही डोक्याला गंभीर दुखापत झाली असतानाही त्यांना तत्परतेने उपजिल्हा रुग्णालयातील प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अतुल रुणवाल व त्यांच्या टीमने प्राथमिक उपचार करीत रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत केली। आपला भाऊ गंभीररित्या जखमी झाल्याचे पाहून त्या ठिकाणी एक जण गंभीर अवस्थेत गेला। डॉक्टर रुणवाल यांनी व त्यांच्या टीमने तातडीने त्यांच्याकडे धाव घेत त्याला आवश्यक तो प्राथमिक उपचार व सलाईन इंजेक्शन देऊन त्यास काही वेळातच गतप्राण होण्यापासून वाचविले। मी परमानंद मोहन भारती टीम मागाव पोलीस स्टेशनला पोलीस मित्र आहे। पुसदला येत असताना आरेगाव फाट्याच्या समोर कॉर्नरवर एक ब्रिज आहे, पूल, तर 2 इसम तिथं बंद्याची गर्दी दिसली तर माझी 2 व्हीलर साईडला लावून मी बघितल्याच्या नंतर 2 इसम मोटरसायकल घेऊन पुलाच्या खाली पडलेले होते। अंदाजे अंतर 20 फूट। तर मग तोपर्यंत सिटी पोलीस स्टेशनची गाडी आल्याच्या नंतर मग मी पब्लिकच्या मदतीने 2-4 माणसं घेतले हाताखाली आणि त्यांना रोडवर आणल्याच्या नंतर एक पिकअप दिसल्याच्या नंतर त्याला अडवलं ताबडतोब आणि त्याला पलटायला लावले। त्यानं पण वेळीच आम्हाला मदत केली। परत मग डिपार्टमेंट कोणी मग हात लावायला तयार नाही। मग आम्ही पोलीसवाल्यांनी त्यांना म्हणजे मालवाहतूकमध्ये टाकून डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये। कोणी बी समजा निग्लिजन्सी असेल किंवा काही झालं असेल, आता हे सगळं काही आपल्याला असं समजणार नाही आहे, तर आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी PM नागपूर तुळजापूर महामार्गावरील कळंब गावाजवळ 4 चाकी डस्टर वाहन जळून खाक झाले आहे। या वाहनातून नेमके किती नागरिक प्रवास करीत होते याची माहिती मिळू शकली नाही, मात्र हे वाहन पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसून येत आहे। अशातच यवतमाळ शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चढल्याने या गाडीला आग लागल्याचं नागरिक बोलत होते। बदहेतूने मोजणी करायला आलेल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचा डाव उधळला। अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून अर्जदार यांच्याकडून गावगुंडांना आणून नियमबाह्य मोजणीची जमाबंदी। आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल। महाराष्ट्रासह राज्यात भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कागदपत्राची हेराफेरी करून शेतीची चुकीची मोजणी करून नागरिकांना बदहेतूने त्रास देण्याचा गोरखधंदा, आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य कार्यवाही स्वतःचं हित जोपासत मोजणी करण्याकरिता उपअधीक्षक भूमी अभिलेख विभाग सरसावल्याचं चित्र दिसून येत आहे। अनेक गोरगरीब नागरिक आपले दैनंदिन कामे घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात येत असतो। त्यांच्या समस्या न सोडविता त्यांना आर्थिक त्रास देण्यात येत असल्याची बाब नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे। आणि पदाचा दुरुपयोग व दबाव तंत्राचा वापर करून नोटीस न देताच शेताची मोजणी करून अन्यायग्रस्त नागरिकाला
न्यायालयाचे दरवाजे वर्षानुवर्षे ठोठावण्याचे काम उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात होत आहे। मोजणी नोटीसमध्ये व्ही.डी. जाधव यांचे नाव अधिकार नसताना सुद्धा हा अधिकारी कळसा येथे मोजणी करायला आला होता। तेव्हा त्यांना विचारले की आजूबाजूच्या लोकांना मोजणीची नोटीस दिली का? त्यावर ते उत्तर देऊ शकले नाही व अर्जदार सूचक यांनी गावगुंडांना बंद हेतूने आणून मोजणी करण्याकरिता आले असता त्यांचा डाव उधळून लावला गेल्यामुळे आजूबाजूच्या लोकांचे मोजणीमुळे होणारे नुकसान टळले। उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रसची मागील 4 वर्षापासून SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे। नोटीस देणे बंधनकारक आहे किंवा नाही हे दाखव, हे काढा, फाईल काढा. नाही पोहोचते तुम्ही हे काढा, फाईल काढा. तुमचं आडनाव सर, तुम्हाला सरने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू, न्यायालयाचा व पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान. धरण विरोधी कार्यकर्ते खंबाळा येथे धडकताच काम बंद, जिल्हाधिकारी साहेबांकडे तक्रार करणार. महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम पाटबंधारे विभागाने सुरू केल्याचे समजताच धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे खंबाळा येथील मुख्य भिंतीवर धडक देताच पाटबंधारे विभागाला काम बंद करावे लागल्याची घटना आज घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की 22 मार्च शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजता निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख, संघटक सचिव तथा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, धरण विरोधी समितीचे कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर, समितीचे सचिव विजय पाटील राऊत, उत्तमराव भेंडे, अमित ठाकरे, दिलीप नखाते, सूरज शिरपुरे, श्रावण पुसनाके, प्रवीण भगत, संदीप भोयर, कैलास उकले यासह अनेक धरण विरोधी कार्यकर्ते खंबाळा येथील धरण स्थळावर अचानकपणे गेले. परंतु धरण विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते खंबाळा येथे येणार असल्याची कल्पना तेथील कार्यरत कर्मचारी वर्गाला मिळाल्याने त्यांनी धरण विरोधी समितीचे कार्यकर्ते खंबाळा येथे पोहोचण्यापूर्वीच तेथील काम बंद करून 4 टिप्पर आणि 2 JCB मशीन उभ्या करून ठेवल्या होत्या. परंतु मुख्य भिंतीचे काम JCB मशीनने केल्याचे दिसून आले. नदीच्या पात्रात खंबाळा ते खडका या दरम्यान मुरुम, गिट्टा व गिट्टी टाकून तात्पुरता रपट्याचे काम अर्धवट केल्याचे दिसून आल्याने धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत उपस्थित कर्मचाऱ्यांवर आपला संताप व रोष व्यक्त करून पाटबंधारे विभागाचे अधिकारी धरणाच्या मुख्य भिंतीचे काम सुरू करून न्यायालयाचा व पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या ठरावाचा अवमान करीत असल्याची टीका केली व याबाबत जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे रितसर तक्रार करणार असल्याचेही धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. आज 22 मार्चला शुक्रवार रोजी आम्ही खंबाळा येथे आलो, जिथे मुख्य धरणाची भिंत आहे. आपण पाहताय इथे मुख्य धरणाच्या भिंतीचं खोदकाम यांनी सुरू केलेलं आहे आणि यामधलं जे मुरुम आहे ते मुरुम नदी पात्रात नेऊन नदीतून खंबाळा ते खडका रस्ता जोडण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. धरणाच्या मुख्य भिंतीला लाल झेंड्या लावून आहे आणि धरणाच्या माळापासून मुख्य भिंतीपासून हे खोदकाम सुरू असल्यामुळे एक प्रकारे त्यांनी धरणाच्या भिंतीच्या खोदकामाला सुरुवात केली असं त्याचा अर्थ यावरून तरी आम्हाला दिसत आहे. आता नदीच्या ठिकाणी आम्ही भेट दिली. त्या नदी पात्रात त्यांनी गिट्टी आणि हे मुरुम नेऊन जवळपास नदी पात्रातलं 25 ते 30% रस्ता त्यांनी तयार केलेला आहे आणि उर्वरित रस्त्याचं काम सध्या आम्ही आज आलो तेव्हा त्यांनी ते बंद केलं होतं. आमची येण्याची चाहूल लागल्यामुळे त्यांनी त्याच्या ऑफिसला 4 टिप्पर आणि 2 JCB मशीना लावून टाकल्या. आम्ही यायच्याच आधी काम त्यांनी बंद करून टाकलं होतं. शुक्रवारला आपण जवळपास सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान खंबाळा येथे पाटबंधारे विभागाचे जे कार्यालय जुने बांधलेले होते ते पाहण्यासाठी आलो. इथे जवळपास 4 टिप्पर आणि 2 JCB मशीना उभ्या असल्याचं आहे आणि जेवढे जुने क्वार्टर होते याचे खिडक्या, दारं, टिनं सगळे काढून नेलेले आहे. एका नवीन म्हणजे त्यापैकी जुन्यापैकी एक क्वार्टरचं आपल्या मागं जे आहे त्यांचं काम सुरू आहे. म्हणजे एकंदर पाहता आपण आता गेलो, धरणाच्या भिंतीचं मुख्य भिंतीच्या कामाचं खोदकाम तिथे चालू होतं आणि इथे आल्यानंतर क्वार्टरचं काम चालू आहे. याचा अर्थ असा आहे का पाटबंधारे विभाग जे काही धरणाची व्याख्या आहे त्याला मूठमाती देऊन काम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. हा एक प्रकारे न्यायालयाचा आणि पेसा ग्रामपंचायतीला असलेल्या अधिकाराचं हनन आहे. एवढंच आम्हाला इथं सांगायचं आहे.
पुसद रस्त्यावर उभ्या इसमाला मारहाण करून जबरीने हजारोंची रोकड पळवून नेल्याची घटना रात्रीच्या वेळी पुसदमध्ये घडली होती। या गुन्ह्यातील 3 आरोपींना वसंतनगर पोलिसांनी अटक केली आहे। 21 मार्चच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास पुसद दिग्रस मार्गावरील वारको सिटीच्या गेटजवळ बाळू मंगूसिंग जाधव राहणार माऊली तालुका मानोरा जिल्हा वाशिम हे उभे असताना तेवढ्यातच दुचाकीवर बसून आलेल्या 3 भामट्यांनी मारहाण करून खिशातील 20,000 रुपये घेऊन पसार झाले। घटनेनंतर त्यांनी आरडाओरड केली। त्यांनी वसंतनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली। अज्ञातांविरोधात भारतीय दंडविधानच्या 392-34 अन्वये गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला। गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक बाबींवरून काढलेल्या निष्कर्षावरून पोलिसांनी मुख्य आरोपी अयाज अहमद अजीज अहमद वय वर्ष 28 राहणार तुकाराम बापू नगर याला ताब्यात घेतले। त्यानंतर सहभागी असलेल्या 2 अल्पवयीन युवकांना ताब्यात घेण्यात आले। ही कारवाई ठाणेदार नंदकिशोर पंत, फौजदार नागेश खाडे, अशोक चव्हाण, नईम शेख, संजय पवार, चंदेवाड, सतीश शिंदे यांनी केली।